सर काय सांगाल, आजकाल तरुण वर्गाला मानदुखीचा खूप त्रास होतोय. ज्या सध्याच्या सवयी आहेत पहिले आपण जे रुटीनली एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंट साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो. ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात. पोश्चर्स प्रॉपर नसतात की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा. तो आता सर्वसामान्य व्हायला लागला. त्याचं कारण सिटिंग पोश्चर. बऱ्याच वेळा तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, त्या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो. आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास 40% तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतो आहे सध्याच्या घडीला. आम्ही एक तो सर्वे पण केला होता. त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे. दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत, मुलं रूममध्ये बसलेली असतात, विटॅमिन डीची कमी पडते, डाएट प्रॉपरली नसतं, फास्ट फूड्स खायला लागले, पॅक फूड खायला लागलेत. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याच्या ह्या परिणाम होऊन मानेचा दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्याकडे जास्त आहे. तर मी आणि त्याच्यावर आता आपण फिजिओथेरपी करतो, फिजिओथेरपीनं रिलीफ मिळतं. परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर ते परत येतात, कारण ते सवयी सोडत नाही. तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं, एक्सरसाइज डेली करायला पाहिजे, डाएट प्रॉपरली पाहिजे, तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात, आता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली 20-20 तास बसून काम करतात ऑफिसचे. ह्या सवयी चुकीच्या आहेत. तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कामं करायला पाहिजे. हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्तता मिळेल. नाहीतर प्रश्न खूप गंभीर आहे. आजच्या घडीला पहिले ऑर्थोपेडिकमध्ये जे काही प्रॉब्लेम यायचे, बाकी काही फ्रॅक्चर झाला, ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्रास व्हायचा, पण तो आत्ता ह्या सगळ्या सवयीमुळे स्पाईनला, लिगामेंटला त्रास व्हायला लागला आणि लोकांना याचा त्रास होतो आहे आणि नक्कीच ह्याच्या जर सवयी तोडल्याने तर त्याचा दुष्परिणाम खूप वाईट होतील.